योगेश्वर योग रूप हे अनंत चित्त शक्ति सहायते नमः। प्रभु प्रकाशाय परात्मने नमः। अनंत चित्त शक्ति सहायते नमः। प्रभु प्रकाशाय परात्मने नमः। प्रभाकराय करुणामयितु हे विश्वजननी करुणामयितु उत्फुल्लनेत्रा गरिमामयितु। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। हरि ओम। जीवो ब्रह्मैव नापराः असं श्रीमद आद्य शंकराचार्य सांगतात। अहम ब्रह्मास्मी म्हणजे काय? मी ब्रह्म आहे। आणि जीवो ब्रह्मैव नापराः, जीव हा ब्रह्मापेक्षा वेगळा नाही। आणि हे जर आपल्याला कळालं तर आपल्या जीवनामध्ये आमूलाग्र परिवर्तन होतं। तो 2-2 तास कधी निघून जातात कळत नाही, है ना? पण तत्वज्ञानाचं पुस्तक घेतलं की एक पान घेतलं की जांभई येते। म्हणजे तत्वज्ञान वाचणं कठीण आहे, है ना? पहिली पायरी। आता वाचण्यापेक्षा ऐकणं कठीण आहे। वाचण्यापेक्षा ऐकणं कठीण आहे। तुम्ही तासभर इथे बसतात, तुमचं कौतुक आहे। पिक्चरची स्टोरी सांगायला लागला अमिताभ बच्चन गब्बर सिंग, तुम्ही 3 तास बसा। एक मंत्र पती पत्नीने पाठ करून ठेवायचा। काय? एकाने फायर झालं तर दुसऱ्याने वॉटर व्हायचं। चूक कोणाची असो बघायचीच नाही। एक जर आग झाला तर दुसरा पाणी होत झाला पाहिजे। दोन्ही फायर झाले तर काय होईल घराचं? त्यामुळे चूक कोणाची असो तुम्ही करून बघा प्रयोग। समजा पत्नीची चूक आहे तरी ती आपल्यावर रागवली, तिला जस्टिफिकेशन त्यावेळेला द्यायचं नाही। 300 ओळींमध्ये व्यासांनी महाभारतामध्ये लिहिलं आणि त्याच्यावर 23,800 ओळी श्री अरविंदांनी लिहिल्या। अरविंदांचं हे स्वप्न शिल्प आहे। आणि श्री माताजी म्हणतात सावित्रीचं चिंतन करणं, सावित्रीचा अभ्यास करणं म्हणजेच ईश्वराचा तुम्हाला स्पर्श होणं आहे। आणि याची अनुभूती प्रत्येकाने स्वतः घ्या। सावित्री ऐकताना अरविंदांच्या प्रतिभेमध्ये आपण चिंब भिजतो, हा अनुभव आपल्याला येतो। अरविंदांनी मानवतेचं आरोहण कसं होतं हे सावित्रीमध्ये सांगितले। मानवतेचं आरोहण झालं पाहिजे म्हणजे मनुष्यत्व वरती गेलं पाहिजे। आपण आहोत तिथेच आहोत 100 जन्म, सगळे जन्म 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 त्यातच बुडून राहिलेलो, वरच गेलं पाहिजे, आरोहण झालं पाहिजे। 2 गोष्टी असतात, अवरोहण होतं किंवा आरोहण होतं। अवरोहण म्हणजे आरोहण म्हणजे वर जाणे, अवरोहण म्हणजे खाली जाणे। दुष्कर्म केले तर आरोहण होतं आपलं अधपतित जीवन आणि पुढे प्रतिकूल जन्म आपल्याला मिळतो, त्याला कपूय चरण जन्म म्हणतात। कपूय चरण जन्म म्हणजे प्रतिकूलता मिळते आपल्याला जीवनात। कित्येक लोक प्रतिकूलतेमध्ये जगत आहेत,
इथिओपियामध्ये जाऊन बघा, त्या लोकांना इतका दुष्काळ आहे, खायला अन्न मिळत नाही, सरपटत चालतात ते. वरती 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 जाण्याचा प्रयत्न करा. आणि त्यामुळे स्वतःच्या आरोहणाचा प्रवास श्री अरविंदांनी सावित्रीमध्ये लिहिलेला आहे. व्यासांनी 300 ओळींमध्ये 300 श्लोकांमध्ये जे सावित्री आख्यान सांगितलं होतं, काल मी सांगितलं, ते 23,800 ओळींमध्ये श्री अरविंदांनी लिहिलं. आणि त्यात सगळी स्पिरिच्युअल जर्नी आहे. आता ही जी सावित्री आहे, या सावित्रीमध्ये प्रमुख पात्र कोणते? कारण कुठल्याही नाटकामध्ये तुम्ही नाटक ऐकायला सांगतात ते अमुक 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 सांगतात की नाही पहिल्यांदा. मग तसे सावित्री मधले प्रमुख पात्र कोणते? मेन कॅरेक्टर्स. पहिलं कॅरेक्टर आहे सत्यवान आणि त्याचे आईवडील. सत्यवान आणि त्याचे आईवडील. सत्यवान हा सावित्रीचा पती आहे. तो सत्यवान आणि त्याचे आईवडील हे कॅरेक्टर. त्याच्यानंतर सावित्री आणि तिचे आईवडील जोड्यात या. सत्यवान, त्याचे आईवडील, सावित्री आणि तिचे आईवडील. त्यानंतर नारद आणि यम. नारद आणि यम एवढेच पात्र आहेत. सावित्रीमधले मेन कॅरेक्टर्स एवढेच आहेत. आणि एवढ्यावरती इतकं मोठं खंडकाव्य श्री अरविंदांनी लिहून काढलं. सत्यवान, त्याचे आईवडील, सावित्री, तिचे आईवडील, नारद आणि यम एवढे पात्र आहेत. आता सावित्री कोण आहे? सावित्री ही कथेची नायिका आहे. अरविंद सावित्रीमध्ये सतत भूमिका बदलताना दिसत आहे. सुरुवातीचं जे सावित्रीचं वर्णन आहे ते सगळं अरविंदाच्या प्रारंभिक, श्री अरविंदांच्या प्रारंभिक स्थितीचं वर्णन आहे. सावित्री ही कथेची नायिका आहे. ही सावित्री कोण आहे? तर ही सावित्री सवितेची पुत्री, जगन्मातेचा आविष्कार आहे. श्री अरविंदांची भूमिका सावित्रीची होती प्रारंभिक. सावित्रीच्या भूमिकेमध्ये सावित्री ऐकत असताना सावित्रीच्या जागी अरविंदांना ठेवून ऐका, म्हणजे सावित्री अधिक चांगली कळेल. सावित्री ही सवितेची पुत्री आहे आणि जगन्मातेचा आविष्कार आहे, कथेची नायिका आहे. सत्यवान हा तिचा पती आहे. सावित्रीचा पती आहे सत्यवान. सत्यवानाची ती पत्नी आहे. सत्यवान कोण आहे? सावित्रीचा पती हा सत्याच्या मार्गावरचा पांथस्थ आहे. सत्यवान हे तुमच्या आमच्या सामान्य माणसाचं प्रतीक आहे. सावित्री कोण आहे? श्री अरविंद. भूमिका लक्षात घ्या. जगन्मातेचा आविष्कार आहे सावित्री. सवितेची पुत्री म्हणजे जगन्मातेचा आविष्कार, दिव्य जन्म आहे तिचा. आणि सत्यवान हा तिचा पती, सत्याच्या मार्गावर चालणारा पांथस्थ. तुम्ही आम्ही इथे आलो, एक आठवडा आपण अध्यात्माचा अभ्यास करतोय, म्हणजे आपण सत्याच्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करतोय. तुमच्या आमचं प्रतिनिधित्व करतोय. तो आपला रिप्रेझेंटेटिव्ह आहे सत्यवान. म्हणजे सत्यवान कोण आहे? सत्याच्या मार्गावर चालणारा प्रवासी, सत्याच्या मार्गावर चालणारा पांथस्थ प्रतिनिधी, म्हणजे तुमचा आमचा रिप्रेझेंटेटिव्ह आहे. अज्ञानाच्या जंगलामध्ये हरवलेला आहे तो. कसा आहे तो? आपण सुद्धा अज्ञानाच्या जंगलात हरवलोय. आपल्याला अज्ञानच, शरीराला मी समजतो ना आपण, हे सगळ्यात मोठं अज्ञान आहे. आपल्याला वाटतं हे शरीरच माझं, आणि मग किती चोचले त्याचे. शरीर जर आजारी पडलं ना तर शरीराला धमकावता आलं पाहिजे की तू जास्त लाडात यायचं नाही. प्रतिनिधी असलेला सत्याच्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करणारा प्रवासी हा अज्ञानाच्या जंगलामध्ये हरवलेला आहे. काय सुंदर वर्णन आहे श्री अरविंदांनी केलेलं. अज्ञानाच्या जंगलामध्ये हरवलेला आहे तो, मात्र तो सत्याच्या मार्गावरचा पांथस्थ आहे. आता सावित्री कोण आहे? सत्यवान आपण बघितला, सामान्यांचा रिप्रेझेंटेटिव्ह. अज्ञानाच्या जंगलामध्ये हरवलेला. सगळ्यात मोठं अज्ञान कोणतं? शरीराला मी समजणे, हे अज्ञान आहे. तर
या अज्ञानाच्या जंगलामध्ये तो हरवलेला आहे. आत्मस्वरूपाचं विस्मरण त्याला झालेलं आहे. बघा, आपल्या सगळ्यांची स्थिती तीच आहे. आत्मस्वरूपाचं काय झालंय? विस्मरण. हे सगळ्यात मोठं पातक. मी आत्मा आहे हेच मला कळत नाही. आणि आत्मा पॉवरफुल असतो. आत्म्यामध्ये 7 गुण आहेत आणि हे तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या आत्म्यामध्ये आहे. आत्मा पवित्र आहे, आत्मा शुद्ध आहे, आत्मा समर्थ आहे, आत्मा नित्य आहे, आत्मा शाश्वत आहे, आत्मा मंगलमय आहे, आत्मा आनंदी आहे. हे 7 गुण प्रत्येकाच्या आत्म्यामध्ये आहे. झालंय काय? दिव्याला काजळी आलेली आहे. ज्योत आहे आत्म्याची आतमध्ये. योगाने सांगितलं 5 कोशांमध्ये आपलं शरीर असतं. सगळ्यात बाहेरचा कोश आहे अन्नमय कोश. त्याच्या आतमध्ये प्राण सगळीकडे संचार करतो म्हणून प्राणमय कोश, म्हणजे सगळी इलेक्ट्रिसिटी शरीरातली. त्याच्या आतमध्ये मन आहे त्यामुळे मनोमय कोश. त्याच्या आतमध्ये आहार विहारापासून तयार झालेलं विज्ञान आहे म्हणून विज्ञानमय कोश. त्याच्या आतमध्ये आनंदमय कोश, अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश, आनंदमय कोश. 5 कोश आणि मग आत्मज्योती. ही रत्नजडित तलवार आहे ती त्या 5 म्यानांमध्ये ठेवलेली. पण झालंय काय की या दिव्याच्या कंदिलाच्या काचेला काजळी आलेली, अज्ञानाची काजळी. आणि ही जन्मोजन्माची काजळी. त्यामुळे तो आत्मा आपल्याला, तो आत्मा प्रत्येकाचा आत्मा पॉवरफुल आहे आणि अविकारी येतो. आत्मा कसा आहे? अविकारी आहे. त्याला कुठले ताप आला, आत्म्याला ताप येत नाही कधी. शरीराला ताप येतो, शरीर आजारी पडतं. आणि महापुरुषांच्या जीवनामध्ये प्रत्येक क्षणाला या अनुभूतीत ते जगत असतात. सूर्याची मुलगी, सवितेची पुत्री, सत्याची देवता आहे. सावित्री कोण आहे? सत्याची देवता आहे. तिचा पिता कोण आहे? त्या पित्याचं नाव आहे अश्वपती. सावित्रीच्या पित्याचं नाव अश्वपती आणि मातेचं नाव मालती. प्रमुख पात्र आपण बघितले. आता त्यांची ओळख करून घेऊ. सावित्रीचा पिता जो आहे त्याचं नाव आहे अश्वपती आणि सावित्रीची माता जी आहे तिचं नाव आहे मालती. हा पिता जो आहे ना तो आध्यात्मिक साधक आहे. त्याने खूप मोठी साधना केली आणि साधना केली तेव्हा जगन्माता त्याला प्रसन्न झाली. आपल्याकडे अनेक लोक होऊन गेले की जगन्माता प्रत्यक्ष प्रसन्न. म्हणून भारतीय ऋषी, मी सांगितलं ना, वेस्टर्न थिंकर्स, कोणाच्याही थिंकरमध्ये असा उल्लेख नाही की ईश्वराने मला दर्शन दिलं. ते लोक अजून रस्त्यात आहेत, ते चाचपडत आहेत अजूनही. आणि म्हणून मी काल म्हटलो होतो, इथे बसून म्हणतो की ते लिंबू टिंबू आहे. महापुरुष पाठीमागे आल्यामुळे हा प्रयत्न यशस्वी झालेला आहे. अगदी निरक्षराला सुद्धा सावित्री समजेल इतकी सोपी सावित्री आपण बघणार आहोत. आणि ही गुरुकृपा आहे, माझं काहीच नाही त्यात श्रेय. हे सगळं त्यांचं आहे. अवघड सांगणारे खूप आहेत पंडित जगामध्ये, पण सोपं सांगणारा जो आहे तो महत्वाचा आहे. कारण की समजलं तर पाहिजे ना सगळ्यांना. आपल्याकडे एक हर्ष नावाचे विद्वान होऊन गेले. संस्कृती देवपूजा संगतीकरणम मैत्रीकरणम म्हणजे काय? यज्ञाची व्याख्या काय? तर यज्ञ म्हणजे कलेक्टिव्ह ऍक्शन डन बाय ग्रुप ऑफ पीपल फॉर द अपलिफ्टमेंट ऑफ होल सोसायटी. दॅट इज कॉल्ड यज्ञ. यज्ञाचा अर्थ कळाला? यज्ञ इज द कलेक्टिव्ह ऍक्शन टेकन बाय ग्रुप ऑफ वाईज पीपल फॉर द अपलिफ्टमेंट ऑफ होल सोसायटी. समाजाच्या कल्याणासाठी काही हुशार लोकांनी, काही शहाण्या लोकांनी, काही सात्विक लोकांनी एकत्र येऊन केलेले प्रयत्न. आज आपण 7 दिवस इथे एकत्र आलो. अध्यात्म काय आहे श्री अरविंद आणि श्री माताजींनी सांगितलेलं त्याचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करतोय. आता घरी गेल्यानंतर हे अनेकांना आपण सांगणार आहोत. हा यज्ञ आहे, हा यज्ञ. यज्ञात तूप ओतलंच पाहिजे असं नाही. यज्ञ म्हणजे कलेक्टिव्ह ऍक्शन डन बाय
ग्रुप ऑफ वाईज पीपल फॉर द अपलिफ्टमेंट ऑफ होल सोसायटी. तेव्हा असा यज्ञ आपल्याला करायचा आहे, श्री अरविंद म्हणतात. असं यज्ञीय कार्य आपल्याला उभं करायचं आहे. ज्ञानेश्वरांनी हेच वेगळ्या शब्दात सांगितलं. ज्ञानेश्वरांचा किती छळ केला लोकांनी. अहो, ज्यांच्या आई वडिलांनी इंद्रायणीच्या डोहामध्ये उड्या मारून आत्महत्या केली लोकांच्या छळामुळे, त्यांना धर्म मार्तंडांनी सांगितलं